कशाला राहते दबून दबून चल बचत करू. अग वेणूताई कशाला राहते दबून दबून चल बचत करू. चुलीच्या दावणीला अडकून जीवनाला बंधन घालून, चुलीच्या दावणीला अडकून जीवनाला बंधन घालून, रायाचं नाही बाई थांबाय जुताई. अग वेणूताई कशाला राहते दबून दबून चल बचत करू. दबून दबून चल बचत करू. राजकारणात जाऊया लढून पुढाकार घेऊया. आपल्या ते काय पा गोंदीच्या सरपंच सुनीताताई. राजकारणात जाऊया लढून पुढाकार घेऊया. पुरुषाची सत्ता नको बाई आता, पुरुषाची सत्ता नको बाई आता. अग वेणूताई अग वेणूताई कशाला राहते दबून दबून चल बचत करू. अग अंजूताई कशाला राहते दबून दबून चल बचत करू. तेव्हा होती का आपली बचत? नव्हती ना. आज आहे ना आपल्याकडे सर्वांकडे बँक बॅलन्स. ठीक आहे, धन्यवाद. येत नाही जगातल्या मापान, शिक्षण दिले सावित्रीबाई फुलेन. मोजता येत नाही जगातल्या मापान, शिक्षण दिले सावित्रीबाई फुलेन. संधी मोजता येत नाही जगातल्या मापान, मोजता येत नाही जगातल्या मापान. नव्हता धर्मही नव्हता नव्हती पुजारच्या, सावित्रीच्या पुण्याईनं मिळाल्या ग खुर्च्या. सावित्रीच्या पुण्यायानं मिळाल्या ग खुर्च्या. मोजता येत नाही जगातल्या मापान, मोजता येत नाही जगातल्या मापान. शिक्षण दिले सावित्रीबाई फुलेना. एक वाघ दूर नाही दिल्ली, एक वाघ दूर नाही दिल्ली. महिलांच्या ग हातात द्या ग सत्याची किल्ली, महिलांच्या ग हातात द्या ग सत्याची किल्ली. मोजता येत नाही जगातल्या मापान, मोजता येत नाही जगातल्या मापान. शिक्षण दिले सावित्रीबाई फुलेन, शिक्षण दिले सावित्रीबाई फुलेन. धन्यवाद. थोडं इकडे थोडंसं. देरे लुगडी एका जनार्दने पूर्ण कृपेने राधा गवळण भाबडी. एका जनार्दने पूर्ण कृपेने राधा गवळण भाबडी. राधा गवळण भाबडी पण देत नाही लुगडी. राधा गवळण भाबडी पण
असं असतं बोलल्यानंतर माझी मनाला कशी भूल पडली हारी माझी मनाला माझी मनाला बाई माझी मनाला कशी भूल पडली हारी माझी मनाला रात्री माझ्या सपनात माझ्या उशाला येऊन बसला बाई माझ्या उशाला कशी भूल पडली हारी माझी मनाला कालच गेला धंदाच गेला कामच गेला धंदाच गेला कुठे कुठे शोधू बाई माझ्या मला कुठे कुठे शोधू बाई माझी मनाला कशी भूल पडली हारी माझी मनाला कशी भूल पडली हारी माझी मनाला एक जना खरं म्हणजे महिलासाठी फार उत्कृष्ट आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला जुन्या पद्धतीने पैसे आणायला जा लागत होते, सोनाराकडे जा बँकेकडे जा लवकर भेटत नव्हते. आपल्याला 10 रुपये शेकडा 5 रुपये शेकडा पण भेटत नव्हते. पण ते आज पण सहजासहजी आपण बचत गटातून घेतो. यात आपलं फार कर्तव्य झालेलं आहे. आपलं त्यात फार कर्तव्य झालेलं आहे. आपण सशक्त झालेलो आहे. समजू नका कमजोर झाली महिला बचत गटावाली हो. समजू नका कमजोर झाली महिला बचत गटावाली. एकीने कापण होऊया गोळा एकीच्या मदतीला देऊया आळा. संघर्ष करण्या निघाली स्थापन करूया गोळा पैसा करूया गोळा. समजू नका कमजोर झाली रे हरी की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर रे. कार कनाया काली कमलिया कारोया काली कमलिया कारई जमुना के नीर रे. हरे की मुरली बाजे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. बंसरी बजा मन हर लिया कुछ भरत मेरे भी हरि को. बंसरी बजाया मोरे मन हर लिया कुछ भरत मेरे भी रे. हरे की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर रे. हरे की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर. मेरा कहे प्रभु गिरिधर नागर चरण कमल पर तीर हरि हो. मेरा कहे
धन्यवाद सुरेखाताई. कांबड. माझ्या गटाचं नाव सूर्यनारायण स्वयंसहायता महिला गट. तुमच्या समोर एक गवळण साजरी करत आहे. बाजाराला इकण्या निघाली, दही दूध ताकात नाही पाणी. खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशीच खान सार रानमाळाचं. उगच कशाला चाखून बघायचं, पैसा विना घेणं ग बाई ग, पैसा विना घेणं बाई माझ्या ग. आयोजित आजच्या हिरकणी महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विशेष कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं इकडे कार्यक्रम होता आणि सर्व महिला भगिनींचं बोलून दिलं होतं निशब्द कार्यक्रमामध्ये. स्मरणाने स्वागत करते आणि कार्यक्रम सर्व होता, कार्यक्रमात काय मान्यवरांना म्हणतो? व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते. विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. पैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना. च्या स्वरूपाचे व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान करूयात. करुणी प्रतिमा पूजन. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावे. चला दीप प्रज्वलन करूया. चला दीप प्रज्वलन करूया.
एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे. चरण कमल हे आज लाभले आमच्या बचत गटाला, चला हो स्वागत करूया, चला चला हो स्वागत करूया, चला. चरण कमल हे आज लाभले आमच्या बचत गटाला, चला हो स्वागत करूया, चला. आज आमची बहुदिनांची तृप्ती झाली या नयनाची, हृदय पुष्प हे जाय फुलून हर्षमनी झाला, चला हो स्वागत करूया, चला चला हो स्वागत करूया, चला. दिव्य शुमंगल दर्शन घडले हृदयी सागरा भरती आली, दिव्य शुमंगल दर्शन घडले हृदयी सागरा भरती आली. अंतरातही अंतरातही फुले फुलोनी जाई जुई मोगरा, चला स्वागत करूया, चला फुलं ताटामध्ये टाका अगोदर. अजून फुल ताटामध्ये टाका ना ते काही. करूया, ताटामध्ये टाका ना चला. फुलाचं काय. चरण कमल हे ताटात घ्या बरं सगळं टाकते सगळं. लाभले आमच्या बचत गटाला, चला हो स्वागत करूया, चला चला हो स्वागत करूया, चला चला हो स्वागत करूया. सर्वांनी स्वागत टाळी वाजवायची. धन्यवाद ताई. योजलेले कुठलेही कार्य असो वा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय हे त्या कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जाते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांचे सुपरिचित असलेले व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री राजेंद्र बोराडे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं आपल्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष म्हणून लाभलेले पाहुणे राजेंद्र बोराडे सर त्यांचं स्वागत आपल्या हिरकणी प्रभाग संघाच्या अध्यक्षा संगीता नानकशाही यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. राजेंद्र कदम सर यांचे स्वागत स्वाती केदार अध्यक्ष उंच भरारी ग्राम संघ गंगा चिंचोली यांनी करावे अशी मी त्यांना विनंती. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे.
आणि कार्याचे प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, त्यासाठी मी सौ अलकाताई काटोती यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व बंधू भगिनींचे आम्ही गोंदी प्रभागाच्या सर्व कार्यालयीत आलेल्यांचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि स्वागतम शुभ स्वागतम. बाद भी याद रह जाएगा तो वह होगा इस इंसान, तो वह होगा इस हसीन दिन का कोई रोशन सा लम्हा, इस हसीन दिन का कोई रोशन सा लम्हा, इस हसीन दिन का कोई यादगार बनाने के लिए मैं हूँ आपकी. ग्रामीण में तो ये आयोजन भी अच्छा लगे. माननीय श्री दत्तात्रेय सोट सर, जिल्हा व्यवस्थापक उपजीविका आणि जालना जिल्ह्याची बुलंद तोप अंबड तालुक्याचे बुलंद तोप आम्ही कदम सरांना अनुभवतो. कारण आम्हाला जे ज्ञान मिळाले आहे ते आम्ही अनुभवलं आहे आणि शिकलो आहे आणि त्याच्यातून घडलो पण आहे असे आमचे कदम सर. आणि आज सर्वांसाठीच मी आदरणीय व्यासपीठ म्हणून आमच्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी आणि बाहेरून आलेल्या सर्वच प्रभागाच्या पदाधिकारी, ग्रामसंघाच्या पदाधिकारी, लिपिका, माझ्या सर्व मैत्रिणी ग्रामसखी आणि गटातील सर्व माझ्या माता भगिनी आणि ताई, मी आज प्रास्ताविक सादर करत आहे की आपला प्रभाग, आपल्या हिरकणी प्रभागाचे प्रास्ताविक सादर करत आहे. तर जेव्हा आपण गटात नव्हतो तेव्हा आपल्याला वर्धिनीताई आपल्या गावात आल्या होत्या. आपल्याला गट काय हे सुद्धा माहिती नव्हतं, शासन काय हे पण माहिती नव्हतं आणि ह्या गटापासून आपण कुठपर्यंत जाऊ आणि काय करू हे पण आपल्याला माहिती नव्हतं. पण त्या वर्धिनीताई ग्रामपंचायत मध्ये राहिल्या. त्यांनी गाणी गायली, जशी की मगाशी मी तुम्हाला गाऊन पण दाखवली. त्यांनी गायने गायली, 10 जणींना एकत्र केलं. बिचाऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये, आम्ही स्वतः बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यांनी ग्रामपंचायत मध्येच आपलं जेवण तयार केलं, तिथंच राहिल्या, किती कष्ट घेतलं ते दिवस जरी आठवले तर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. आज आपण जी बसलेलो इथं आहोत त्या वर्धिनीताईंमुळेच आहोत. त्यांनी कष्ट घेतलं म्हणून हे गट तयार झाले. गट तयार झाल्यानंतर ICRPची निवड झाली. ICRPची निवड झाल्यानंतर तेथून पुढे ग्रामसंघ तयार झाले. 10 ग्रामसंघ तयार झाले. ग्रामसंघ तयार झाल्यानंतर आपण प्रभाग संघ तयार केला. प्रभाग संघ तयार झाल्यानंतर तेथून पुढे जे पदरिक्त होती ते पद भरण्यात आली आणि प्रभागाच्या अध्यक्षाची निवड पण करण्यात आली. त्यानंतर तेथून पुढे आपण गटाला RAF, CIF, महिला नेहमीच विचारले आम्ही हे करणारे, पण आज ते अनुभवत असतील की प्रभागातून खूप काही गटांना मिळालेलं आहे. RAF पण शासनाकडून आलेले आहेत, CIF पण मिळाले आहेत, बँक लोन पण मिळालेले आहेत आणि महिला सक्षम पण झालेल्या आहेत. महिलांनी उद्योग पण सुरू केलेले आहेत. मला सांगायला सर आनंद होतो की सरांनी फार कष्ट घेतलेले आहे. प्रभाग प्रक्रिया, सूक्ष्म अन्न प्रक्रियेवर जे उद्योग तयार होतात त्या उद्योगांना चालना मिळण्यासाठी सुद्धा महिलांना आम्ही उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देऊन त्यांना केविकेला ट्रेनिंगसाठी पाठवलं. त्या महिला तेथून ट्रेनिंग घेऊन येऊन इथं त्यांनी येऊन प्रभागात आपले उद्योग सुरू केले आहेत आणि तेच उद्योग सुरू करत असताना त्यांनी त्यांचा माल नवीन ठिकाणी, मॉलला असेल, सरसमध्ये असेल, अशा ठिकाणी त्यांनी अनुभव घेतले. तिथं विक्रीसाठी ठेवला, स्टॉल लावले आणि त्यांनी स्वतःचे अनुभव घेतले. व्यवसायात कसं आपण पुढे त्या शिकत असताना त्यांना आता असं वाटायला लागलं आहे की आपण खूप बाहेरच्या वातावरणात गेल्यानंतर आपण खूप काही अजून मागे आहोत असं त्या महिलांना वाटायला लागलेलं आहे. खूप काही अजून पुढे कुठेतरी गेलो असतो, अजून पुढे आम्ही काहीतरी केलं असतं, पण हे आम्हाला आपले पदार्थ तयार करून त्या विक्रीसाठी ठेवत आहेत. हेच आमच्या प्रभागाची ओळख आहे देते आणि माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. त्यांना झेलून जो पुढे चालतो, स्वार्थाला सोडून जो जनसेवेला बोलतो, अंधारात दाखवी जो प्रकाशाचं किरण, तोच खरा समन्वयक जो सगळ्यांना सांभाळतो. अशा हिरकणी महिला प्रभाग संघाच्या आन बान शान प्रभाग समन्वयक सो अयोध्या परमेश्वर मरकड आपल्यासमोर प्रभाग संघाचा वार्षिक आर्थिक लेखाजोखा व पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन सादर करतील. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच
जिल्हा व्यवस्थापक मान्यवर असतील, तालुका अभियान व्यवस्थापक, तसेच गोंदी गावच्या माननीय श्री सरपंच सुनीताताई गावाने, तसेच इतर प्रभागातून आलेल्या सर्व ग्राम प्रभाग संघ अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, तसेच प्रभाग संघाच्या सर्व CLF मॅनेजर आणि इतर प्रभागातील माझ्या सर्व ICRP यांना मी शब्दसुमनाने स्वागत करते. आणि हिरकणी महिला प्रभाग संघाची एक प्रभाग समन्वयक म्हणून आजचा हिरकणी प्रभाग संघाचा मी लेखाजोखा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. तर हिरकणी महिला प्रभाग संघाची स्थापना ही 2020ला झालेली आहे. तर त्यामध्ये हिरकणी महिला प्रभाग संघामध्ये आपल्या 12 गाव आणि 11 ग्रामपंचायत सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये एकूण 335 गटाची सध्या स्थापना आहे आणि 335 गटापैकी जवळपास 309 गटाला आपल्या आर्य जवळपास 92,70,000 रुपये हा आर्य प्रति गट 30,000 रुपये प्रमाणे आतापर्यंत मिळालेला आहे. तसेच हिरकणी प्रभाग संघामध्ये एकूण 17 ग्रामसंघ कार्यरत आहेत. तर त्यामध्ये जो निधी येतो CIF म्हणून जो निधी येतो तो 2022 आणि 23ला जवळपास 54 लाख रुपये निधी प्रभाग संघाला आलेला आहे. आणि वार्षिक 2023 ते 24 मध्ये CIF म्हणून परत 75 लाख रुपये आपल्या प्रभाग संघाला आलेले आहेत. त्यानंतर 2024 ते 2025 यामध्ये पण आपल्याला वार्षिक मध्ये 75 लाख रुपये असा एकूण 2,10,00,000 रुपये निधी हा CIF म्हणून आपल्याला आपल्या प्रभाग संघामध्ये आहे आणि तो सर्व ग्रामसंघांना खाली वितरित केलेला आहे. तसेच हिरकणी महिला प्रभाग संघामध्ये सध्या उत्पादक गट 12 उत्पादक गटाला निधी मिळालेला आहे. तोही जवळपास 54 लाख रुपये निधी हा उत्पादक गटाला महिलांना उत्पादन करण्यासाठी भेटलेला आहे. त्यानंतर एकूण PFME जे असेल सीड कॅपिटल म्हणतात, सीड कॅपिटलचे प्रभागाला जवळ 21 लाख रुपये आपल्या प्रभाग संघामध्ये आलेले आहेत. तेही 4 ते 5 ग्रामसंघाला आलेले आहेत. त्यामध्ये प्रभाग संघामध्ये एकूण 17 ग्रामसंघ आहेत. 17 ग्रामसंघापैकी प्रभाग संघाला स्टार्टअप कॉट हा 3.5 लाख रुपये साहित्य खरेदी करण्यासाठी इतर वस्तूसाठी आलेला आहे. आणि आजपर्यंत प्रभागाचं एकूण उत्पन्न जे असेल CIF असेल, PG असेल, PFME असेल, CIF असेल, यामधून जवळपास 12,49,360 रुपये उत्पन्न हे आपल्या प्रभाग संघाला व्याजाच्या स्वरूपात आलेलं आहे, जे की आपण ग्रामसंघाला खाली वितरित करतो आणि 1% व्याजदराने परतफेड करतो. ते व्याज आलेलं आहे 12,49,360 रुपये आलेले आहे. तसेच आपल्या बँकेमध्ये जी ठेवी असते प्रभाग संघाच्या मुदतीची ते यावरचे व्याज आपल्याला 2,48,000 रुपये आतापर्यंत व्याज आलेलं आहे. तसेच या आम्ही 4 ते 6 महिन्यापासून प्रभाग संघाने ग्रामसंघाला दंड लावलेले आहेत. वेळेवर न येता उशिरा येणारे ग्रामसंघ, उशिरा येणारे ICRP, उशिरा गैरहजर राहणारे ICRP, गैरहजर असणारे ग्रामसंघ. तर आमच्याकडे कॅशमध्ये आणि प्रभाग संघाच्या खात्यावर जवळपास 23,300 रुपये हा दंड पण आमच्या प्रभाग संघामध्ये जमा झालेला आहे. तसेच प्रभाग संघामध्ये एकूण 15 ग्रामसंघाला स्टार्टअप कॉस्ट जो साहित्य खरेदी करण्यासाठी आलेला आहे तो हे एकूण 11,25,000 रुपये 75,000 रुपये प्रमाणे आलेला आहे. आणि 13 ग्रामसंघाला 1.5 लाख रुपये प्रमाणे 19,50,000 रुपये आतापर्यंत VRF मिळालेला आहे. तसेच प्रभागामध्ये आता समुदाय संचलित केंद्र CMTC मध्ये स्थापना झालेली आहे आपली. आणि CMTC व्यवस्थापन निधी जो आहे तोही आपल्याला CMTCच्या अकाउंटला 8 लाख रुपये आपल्या प्रभाग संघाच्या CMTCच्या अकाउंटला आले गेले हिरकणी मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरला. तसेच प्रवाहामध्ये कृषी लक्ष्य महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना झालेली आहे. त्यामध्येही आपल्याला आपले एकूण शेअर होल्डर 1485 आहे आणि शेअर होल्डर रक्कम 15,11,000 रुपये हे प्रभाग कंपनीच्या खात्यावर जमा झालेले आहे. तसेच कृषी लक्ष्य महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्मार्ट योजनेअंतर्गत चालू आहे. तर स्मार्ट योजनेअंतर्गतचा पहिला हप्ता जो आहे शेड बांधणीसाठी तोही 18,41,000 रुपये आपल्या कंपनीच्या अकाउंटला जमा झालेला आहे. उर्वरित राहिलेला दुसरा टप्पा जो येईल तो थोड्या दिवसात येईल. ही प्रभाग संघाची पूर्ण लेखाजोखा आहे तो मी तुमच्या समोर मांडलेला आहे. तसेच या पुढे येणाऱ्या पुढच्या वार्षिक योजनेमध्ये जे आपले सोडसर आहेत ते आपल्याला उत्पादक निधी मिळवून देतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देते. आणि हिरकणी महिला प्रभाग संघाचं अजून उत्पन्न CIF असेल, PG असेल, PFME जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करील एक प्रभाग समन्वयक म्हणून. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय भारत. भावना इतके व्यक्त करण्यासाठी व्यासपीठच उपलब्ध नव्हते, पण ते आपल्याला उमेद अभियानाने निर्माण करून दिले. तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर साडेगावच्या ICRP प्रगती ग्रामसंघ सोनालीताई कवडे या मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. आपला म्हणू नका मला मी शक्तीची ओळख आहे.
संघर्षाच्या ज्वालेतून घडलेली मीच खऱ्या अर्थाने ताकद आहे. आदरणीय व्यासपीठ उपस्थित आदरणीय उपस्थित मान्यवर व्यासपीठावर विराजमान असलेले माननीय अधिकारी आणि माझ्या सर्व मेहनती जिद्दी, आज आपण आपल्या हिरकणी महिला प्रभाग संघाचा वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी येथे जमलेलो आहे. इथे मला माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. उमेद सुरुवात झाली 2017 पासून गट करायचे गट केले, वर्धिनी आल्या, गट केले, ICRP म्हणून निवड झाली. थोडं शॉर्टकटमध्ये सांगते. 8 वर्षाचा प्रवास आहे. एवढं सांगितल्यावर मान्यवरांना पण बोलायचं आहे. गट झाले, ग्रामसंघ झाले, प्रभाग संघही झाला. काम जेमतेम चालू होतं, पण म्हणावं तसं कॉम्पिटिशन ते काही नव्हतं. चालू होतं म्हणून चालू होतं. गट गेले, पण जेव्हा ट्रेनिंगसाठी बाहेर जाण्यात आलं, महालक्ष्मी सरसला, मुंबईला एकदा दोनदा जाऊन आलो, बघायला लागलो बाहेर काय चालू आहे म्हणून गटांचं. गावापुरतं मर्यादित राहिलो तर काहीही वाटत नव्हतं. गट आहे म्हणून आहे. पण जेव्हा प्रभाग संघ झाला, ग्रामसंघ झाला, तेव्हाही काही वाटलं नव्हतं. प्रभाग संघ झाला, सरांनी नियम लावले, रेग्युलर तुम्हाला मीटिंगला येणंच नाही. त्यावेळेस सगळं महत्त्व समजलं. RF आले, CIF आले, बँकाचे लोन मिळाले, किती गटांना लाखांनी व्यवहार झाला. हा व्यवहार करणाऱ्या सर्व महिला आपण. कधी लाखाचे व्यवहार कोणी केले होते का गटात यायच्या अगोदर? केले होते का? तर गटांचे लोन भरपूर मिळाले, महिला सक्षम झाल्या. ही ताकद मिळाली उमेदनं. आणि सगळ्यात मोठी उमेदची ताकद तर आमच्या आवेदा मॅडमनं तो प्रसंग सांगितला, दिल्लीला जाणवायला मिळाली, आम्हाला अनुभवायला मिळाली. मॅडम आणि त्यांची टीम दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेले होते. विमान कोणासाठी थांबतं का? कोणाहीसाठी नाही. आमदार, मंत्री, संत्री कोणीही असो, आमच्या मॅडम आणि त्यांच्या सोबत जी टीम होती त्यांच्यासाठी 25 ते 30 मिनिट विमान थांबलेलं आहे दिल्लीला. त्या येण्यासाठी त्यांना ते काय आंबट चाललं जिल्हा नव्हता ना की वेळेवर पोहोचू शकतात. दिल्लीला फिरायचं होतं, एरोप्लेनचं तिकीट झालं होतं, वेळेवर यायचं होतं विमानतळावर. थोडाफार उशीर झाला. त्या विमानामध्ये जे प्रवासी होते ते सुद्धा शॉक झाले. ते म्हणाले की बाबा आता कोणतरी आमदार खासदार असेल काहीतरी त्यांच्यासाठी. आणि मग त्यांचे ते माइंडसेट यांच्यामुळं आपल्याला थांबावं लागलं. पण जेव्हा आमच्या महिलांनी तिथे एंट्री केली ना, त्या जे प्रवासी होते ते सुद्धा शॉक झाले. मंत्री असते तर त्यांनी हे करून घेतलं असतं, पण साधारण महिलांसाठी 25 ते 30 मिनिट जर तुमचं प्लेन थांबतंय, ही ताकद आहे आमच्या उमेदची. जिद्द आमची ओळख, कष्ट आमचं शस्त्र. जिद्द आमची ओळख, कष्ट आमचं शस्त्र. हिरकणी नाव घेतलं की यश होतं आमचं वस्त्र. टाळ्या. आजची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे केवळ एक हिशोब नाही, इथं हिशोब मांडण्यासाठी ही सभा नाही. गेल्या वर्षभरात आमच्या प्रभागानं जो काम केलेले, प्रगती केलेली आहे त्याचा आढावा घेण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. आणि पुढील वाटचालीचे आणखीन जे निर्धार करण्याची ही आम्हाला एक संधी मिळालेली आहे. आपल्या प्रत्येक सदस्याने, आमच्या सर्व, तुम्ही सकाळपासून पाहता सगळ्या महिला वेळेवर आलेल्या आहेत. सगळ्या महिला आमच्या ICRPची जी धडपड पाहत आहे, कोणी कूलरसाठी पळत आहे, कोणी पाणी आणून देतं. कसलं हे नियोजन हे महिलांनी केलेलं आहे. हे महिलांनी केलेलं आहे, याचा हेवा वाटतोय आम्हाला. ही ताकद पण उमेदचीच आहे. आणि सगळ्यात मोठा हा जो सपोर्ट मिळालेला ना, आमच्या CC मॅडम आमच्यासोबतच गट स्थापन केला, ICRP झाल्या, CLF झाल्या आणि आता CCS. हेवा वाटतोय काही नाही. आपल्यातून समोर गेलेले आहेत ना, त्यांचा पण आपल्या समोर आदर्श. आणि कुठून बाहेरून आलेली व्यक्ती नाही, आपल्यातलीच व्यक्ती. त्यामुळं तुमचं मॅडम करावं तेवढं कौतुक कमी. तर आज मला तुम्ही इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. पण एक राहिलेलं आहे, सर्वांचे सत्कार झाले सर, आमच्या मॅडमचा सत्कार राहिलेला आहे. तर मी तुमची आज्ञा घेऊन आमच्या मॅडमचा सर्व आपल्या ICRP आपण मॅडमचा सत्कार करूया. मला परवानगी देता का सर? ICRP बनते. ICRP नंतर CLF मॅनेजर आणि आता सध्या त्या प्रभाग समन्वयक म्हणजे CC म्हणून आपल्या हिरकणी महिला प्रभाग संघात कार्यरत आहे.
त्यांचे करावे तेवढे कौतुक हे कमीच आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की सर्वांनी स्वागत टाळी वाजून एकदा त्यांचं स्वागत करावं. मनोगत व्यक्त करायचं म्हणलं तर कुठून सुरुवात करावं हेच समजत नाही. तरी पण थोडंसं शॉर्टकटमध्ये, वेळ खूप झालेला आहे, थोडंसं 2 शब्द बोलायचे मला, जास्त नाही बोलणार. आज एवढा मोठा कार्यक्रम, इथं आपण एवढे सगळे जमलो, हे सगळं बघून स्वतःच खूप कौतुक वाटते की हे आपण केलंय. आणि हे फक्त झालंय तर फक्त आणि फक्त उमेद म्हणून. जसं सोनालताईंनी सांगितलं आत्ता की विमान सुद्धा महिलांसाठी थांबलं. ही फक्त ताकद आहे तर ती उमेदचीच आहे. आपल्याला महिलांना काहीतरी करायचं, घराच्या बाहेर निघायचं म्हणलं तर अडचणी खूप येतात. भरपूर काही अडचणी आहेत, तुम्हाला आहेत, मला पण होत्या. सुरुवातीला काम करायचं म्हणलं तर सांगणार मालकाला की उद्या मिटिंगला जायचं. आदल्या दिवशीच का धडधड व्हायला लागत होतं. पण आता ती वेळ नाहीये. आता फक्त सांगावं लागतं की हॅलो उद्या मिटिंगला जाणार आहे किंवा चालले सकाळी. एवढं सक्षम, एवढं आम्हाला बनवलं ते फक्त उमेद नाही. एकदा मनापासून धन्यवाद उमेद अभियानाचे. मी अशी मुलगी आहे की शाळेत मी कधी स्टेजवर नाही गेले. सुविचार सांगायला जरी सरांनी बोलवलं समोर तर मी अर्धा सुविचार सांगून खाली येत होते, खाली येऊन बसत होते. स्टेजवर उभं राहायचं की माझे पायच तर कापत होते. लगेच अर्धा सुविचार सांगून खाली बसत होते. पण आज एवढ्या महिलांसमोर स्टेजवर उभा आहे तर ती ताकद फक्त उमेद अभियानाने दिलेली आहे. तर एवढं सांगायचं मला की महिला इथपर्यंत आल्यात, महिला दिल्लीपर्यंत गेल्यात. आम्हीही गेलो, मुंबई, दिल्ली, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. आज कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की इतक्या लांब आपण जाऊ. दिल्ली, मुंबई हे फक्त टीव्हीतच बघत होतो. आणि मॅडम असं आपण बघतो ना की आपलं स्वप्न असतं कोणीतरी आपल्याला मॅडम म्हणावं, असं वाटलं. त्यांचं पण मला खूप हे वाटतं की प्रत्येक कामात कधीतरी आपण उदास होतो, कधीतरी डगमवतो, कधीतरी वाटतं की जाऊ दे लई किटकिट आहे, सोडूनच द्या, करायच नाही काम. पण ते असे आहेत की ते मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते, करायचं. ते एक माझी ताकद आहे. त्यानंतर माझ्या सासू म्हणलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आळ्याच पडतात. पण तसं नाही, माझे सासूबाई त्यांनी पण माझं खूप सपोर्ट आहे, त्यांचा पण मला खूप साथ दिलेली. माझ्या घर परिवारामुळे असो या त्यानंतर आयुध्यातही असो, आमच्या उमेदचा सर्व स्टाफ, पंचायत समिती आंबडचं सगळेच सगळे छान स्वभावाचे आहेत. सगळेच कुठं हुकलं चुकलं तर आम्हाला सांभाळून घेतात. त्यांचे पण खूप मनापासून मला धन्यवाद करायचा आहे. बस एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद ताई. प्रीमिक्स बनवतो. उमेद अभियानाने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. ज्या महिलांना स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा हक्काचं व्यासपीठ म्हणजे आपल्याला बाजारपेठ माहीत नसते, तर उमेद अभियानाने आपल्याला एक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल उमेद अभियानाचे मी सर्वप्रथम आभार मानते. आणि या कामासाठी मला वेळोवेळी आमच्या ISRP पायलताई आणि मॅडम मरकट मॅडम यांचे मार्गदर्शन लाभते. त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानते आणि मला इथं बोलू दिली, संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर जिजामाता गटाची सचिव, गोदावरी महिला ग्रामसंघाची सचिव, हिरकणी महिला गट म्हणजे काय? 8 दिवसाला आपण जे पैसे गोळा करतो त्यालाच गट म्हणत नाही, तर गटाचे खूप फायदे आहेत, ते आपल्याला घेता आले पाहिजे. पहिला फायदा तर महिला सक्षम झाली. महिला सक्षम नव्हती, महिला सक्षम झाली. ती आता स्वतः व्यवहार करते व बँकेत पण जाते. दुसरं असं की आपली गरज भागविण्यासाठी, जी अत्यंत गरजू महिला तिची गरज भागविण्यासाठी पण गट पण कळतं. त्यामुळे आपला संवाद वाढला गटामुळे. आणि आता आदर्श प्रभाग झालेला आहे. आता आपली कंपनी स्थापन झाल्यावर या गटाच्या प्रत्येक महिलेला फायदाच होणार आहे. त्यामुळे गटाकडे बारकाईनं लक्ष द्या व गटाचे फायदे घ्या. महिला असावी झाशीची राणी, महिला असावी झाशीची राणी, गट असावा विचारांचा, संघ असावा मेळाव्यासारखा, प्रभाग असावा हिरकणीसारखा, विचार असाव जिजाऊंचे, विचार असाव जिजाऊंचे, ध्येय असावे सावित्रीबाई फुलेंचे, ध्येय असावे सावित्रीबाई फुलेंचे, कर्तृत्व असावं सिंधुताई सपकाळांसारखं,
नेम व शिस्त असावी आमच्या कदम सरांसारखी, आणि दैवाडे सर आले नाही वाटतं, शांती असावी त्यांच्यासारखी. दैवाडे सर आले नाही वाटतं, कारण खूप कोणा कधी दुखीत नाही, कोणाला शांत असते ते. आणि अधूनमधून चांगले सुविचार आमच्या प्रभागाला देणारे बेवले सर आणि बिडे सर यांना सारखे, आणि दिलेलं काम दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या व सर्व महिलांच्या मनात असणाऱ्या आमच्या CC मॅडम आहिल्याताई मरगड यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. ही आई आमची फुललेली बाग, ही आई आमची फुललेली बाग, हिरकणी महिला आदर्श असा आमचा हा प्रभाग. एक एक महिला मिळून गट केला, एक एक गट मिळून संघ झाला, एक एक संघ मिळून प्रभाग झाला. आपण सगळ्यांनी आदर्श प्रभाग केला, घेऊ उंच भरारी जाऊ राय गाडी, जस 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 प्रेम करती माय पिल्यावरी, तिचे नाव हिरकणी, तिचे नाव हिरकणी, तिचे नाव हिरकणी, तिचे नाव हिरकणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथं बोलून दिल्याबद्दल धन्यवाद. सांगितलं तर मी माझं मनोगत व्यक्त करते. जसं सोनलताईंनी सांगितलं की दिल्लीचा प्रवास हा शेतातून जशी ICRP झाले तशी दिल्लीपर्यंत प्रवास हा माझा एक उमेद अभियानाचा अभिमानास्पद आहे, आणि ह्या उमेद अभियानानेच मला ही ओळख दिलेली आहे. तर या सर्व करण्यासाठी, घरातून बाहेर पडण्यासाठी, जर खरोखर महिलांचं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवण्यासाठी जर ताकद लागत असेल तर ती स्वतःच्या घरांच्या लोकांची. हे माझ्या घरचे जे माझं कुटुंब आहे ते सर्व कुटुंब सक्षम आहे, आणि आर्थिक बाजूनं पण थोडं चांगलं असल्यामुळं आणि व्यवस्थित एकत्र कुटुंब पद्धती आहे माझी, आणि एकत्र कुटुंब पद्धतीतून एवढा प्रवास करणं हा सर्वच महिलांना माहिती एवढा सोपा नसतो. पण त्यासाठी सर्वांचं पाठिंबा जर असेल तर तो माझ्या सर्व घरच्यांचा आहे. माझे मिस्टर असतील, माझे दीर असतील, माझे भाया असतील, आणि माझ्या सासूबाई असतील, माझ्या घरच्या जाऊबाई असतील, या सर्वांचं मला वेळोवेळी म्हणजे मोलाचं मार्गदर्शन, मोलाचा पाठिंबा माझ्या पाठीशी असल्यामुळं आज मी या स्टेजवर व्यवस्थितपणे बोलू शकते, खंबीरपणे उभा राहू शकते. आणि ही ताकद जी आहे हे घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय होत नाही. माझे मिस्टर असतील, कधीही कुठेही जर जायचं म्हणलं तर अगोदर जावं लागतं, अगोदर मालकांना म्हणावं लागतं. तर ते कुठेही ते जर समोर असेल तर आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत, याचाही मला अभिमानास्पद वाटतं. आणि त्यानंतर माझं कुटुंब वेळोवेळी नंबरचे येतील, आणि 3 नंबरचे नाही तर 4 नंबरचे येतील. माझी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मला कुठल्याच दुसऱ्या बाकी सपोर्ट सिस्टमची आवश्यकता पडत नाही सहसा. आणि ह्या स्टेजवर मी आज जे उभा आहे त्या सर्व माझ्या तमाम माता भगिनी, माझं कुटुंब असेल, माझ्या ICRP असतील, माझे उमेद ग्रामसंघ, प्रभाग संघ आणि इथे बसलेल्या सर्व माता भगिनी यांच्या सर्वांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथे उभे आहे. आणि माझा तालुका स्टाफ जो आमचं ए फॉर आंबड जसं कॅपिटलनी चालू होतं त्याप्रमाणे आंबड कधी तालुक्यामध्ये 1 नंबरला असतं. ते आमचे कडक आणि नीट ते काम करणारे आदरणीय तालुका अभियान व्यवस्थापक माननीय मंजित कदम सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच तालुका अभियान व्यवस्थापक माननीय बिडे सरांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. बिडे सर सारखे आमच्या मागेच असतात मार्गदर्शन करायला. आणि आमचे तसेच पडद्यामागचे कलाकार म्हणजे आदरणीय तालुक्याचे IBCB माननीय बेवले सर हे आमच्या पडद्यामागचे कलाकार आहेत. त्याप्रमाणे तसेच याच्या सर्व माझ्या रणरागिनी गोंदी प्रभागाच्या सर्वच ICRP ह्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आणि माझा प्रभाग संघ असेल, माझ्या हिरकणी प्रभाग संघातील सर्व रणरागिनी ज्या 8 दिवसापासून ते 15 दिवसापासून नियोजन लावतात, मॅडम कसं करायचंय, काय करायचंय, पडदा केसाला गजरा लावायचं, काय आयडेंटिटी घालायचं, काय गणवेश घालायचे, काय काय करायचंय, काय काय लावायचंय, हे सगळं नियोजन माझ्या रणरागिनींना केलेलं आहे. त्यामुळे मी तसं त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आलेल्या CLF मॅनेजर माझ्या इतर सर्व स्टाफचं मी मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद देते. थँक्यू.